चला स्टार्ट करूया. आपलं चॅप्टर सुरू आहे मॅथेमॅटिकल. मेथड्स. या मॅथेमॅटिकल मेथड्स मध्ये काल आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बघितलं. ठीक आहे. आज आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. स्केलर प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. चला स्टार्ट करू. कालचे एक रिव्हिजन घेऊया. स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट बघितलं होतं काल आपण. काय होतं स्केलर प्रोडक्ट कधी म्हणतो, याला आपण डॉट प्रोडक्ट सुद्धा म्हणतो. डॉट प्रोडक्ट केव्हा येतो, ज्या वेळेस वेक्टरचा मल्टिप्लिकेशन वेक्टर सोबत केल्यावर आन्सर जर स्केलर क्वांटिटी येत असेल तर त्यावेळेस तो प्रोडक्ट आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट आहे किंवा डॉट प्रोडक्ट आहे. आणि जर वेक्टरचं वेक्टर सोबत मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर जर वेक्टर क्वांटिटी येत असेल तर त्याला आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणतो किंवा वेक्टर प्रोडक्ट म्हणतो. ठीक आहे. काल आपण स्केलर प्रोडक्ट बद्दल इंट्रोडक्शन घेतलं आणि हे बघितलं की स्केलर प्रोडक्ट कसा आपण रिप्रेझेंट करतो. स्केलर प्रोडक्ट आपण रिप्रेझेंट करतो. सपोज दोन वेक्टर आहेत आपल्याकडे, P आणि Q हे दोन वेक्टर्स आहेत. P आणि Q हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे. हे दोन वेक्टर्स, या दोन वेक्टरचा आपल्याला डॉट प्रोडक्ट दाखवायचा. कुठला डॉट प्रोडक्ट. आपण याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट दाखवतो आणि याला रिप्रेझेंट कसं करतो, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. बरोबर आहे. हे आपण काल बघितलं. तर आज आपल्याला याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहेत. ठीक आहे. चला तर वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. द स्केलर प्रोडक्ट ऑफ two vectors. The scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of one vector, product of magnitude of one vector with the magnitude of the component of other vector. The component of other vector in the first vector of
डायरेक्शन. काय अर्थ याचा? इन द डायरेक्शन ऑफ the scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of component of other vector in the direction of first vector. काय या स्टेटमेंटचा अर्थ? या स्टेटमेंटचा अर्थ काय बघा एक वेळा. आता दिसेल क्लियर. The scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of the component of other vector in the direction of first vector. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे याची. मग या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? सपोज आपल्याकडे हे दोन वेक्टर्स आहेत p आणि q, बरोबर आहे. याला रिप्रेझेंट करतो आपण डॉट प्रोडक्टने. कसं? p into q into cos theta. या स्टेटमेंट नुसार हे कसं दाखवता येईल आपल्याला? सपोज आपल्याकडे p आणि q हे दोन वेक्टर्स आहेत. p आणि q हे दोन वेक्टर्स आहेत. याचा आपल्याला डॉट प्रोडक्ट दाखवायचा आहे. तर या स्टेटमेंट नुसार आपण कसं दाखवू? सपोज आपण p हा फर्स्ट वेक्टर कन्सिडर केला, q हा सेकंड वेक्टर कन्सिडर केला, बरोबर आहे. p हा फर्स्ट केला आणि q हा सेकंड केला. तर या स्टेटमेंट नुसार प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड, आता प्रोडक्ट घेतला आपण, प्रोडक्ट घेतो ना, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, म्हणजे आपण पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड घेतला with the magnitude of component of other vector in the direction of vectors. कंपोनेंट्स कसे काढतो आपण? सपोज आपल्याकडे हा p वेक्टर आहे आणि हा q वेक्टर आहे, बरोबर आहे. p आणि q हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे. हे दोन वेक्टर्स मधला p हा आपला पहिला कंपोनेंट, पहिला वेक्टर आपण कन्सिडर केला आणि q हा सेकंड वेक्टर कन्सिडर केला. तर याच्यामध्ये स्टेटमेंट काय म्हणतं? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ p वेक्टर, बरोबर आहे. आपण p फर्स्ट कन्सिडर केला, तर प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर and magnitude of component of other vector, म्हणजे दुसरा जो वेक्टर आहे q, या q चा आपल्याला कंपोनेंट काढायचा आहे इन द डायरेक्शन ऑफ p. आपण कंपोनेंट बघितलं ना, कंपोनेंट सपोज स्प्लिट करतो ना आपण, एक वेक्टर आहे, एक वेक्टरचा आपण दोन वेक्टर मध्ये स्प्लिट करतो ना, आपण बघितलेलं आहे. एक x डायरेक्शन मध्ये, एक y डायरेक्शन मध्ये. मग x डायरेक्शन मध्ये कंपोनेंट कसा? याला परपेंडिक्युलर, आणि y मध्ये कसा? याला परपेंडिक्युलर. इकडे येईल cos थीटा, कारण की या डायरेक्शन मध्ये थीटा आहे, तर इकडे cos थीटा, इकडे येईल sin थीटा. मग याप्रमाणे याच्यात जर इथे cos थीटा जर आहे अँगल, तर पहिल्याचा आपण मॅग्निट्यूड घेतला आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनेंट घ्यायचा आपल्याला इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, म्हणजे या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये या दुसऱ्या वेक्टरचा कंपोनेंट. मग काय करावं लागेल आपल्याला? याच्यावरती असं परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हा भेटला आपल्याला. हा काय भेटेल? याचा कंपोनेंट q इन द डायरेक्शन ऑफ p आणि cos थीटा आहे ना, cos थीटा डायरेक्शन मध्ये आपण थीटा आहे ना, त्या थीटाच्या डायरेक्शन मध्ये आपण cos थीटा घेतो आणि इकडचा जो आहे हा आपण sin थीटा घेतो, बरोबर आहे. तर हा घ्यायचा आपल्याला cos थीटा. तर एकदा स्टेटमेंट बघा. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर is equivalent to the product of magnitude of one vector. हा घेतला आपण पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि नंतर घ्यायचा आपल्याला दुसऱ्या वेक्टरचा कंपोनेंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, म्हणजे हा येईल q cos थीटा.
क्यू कॉस थिटा. पा आलं ना सेम पी क्यू कॉस थिटा, पी क्यू कॉस थिटा. बरोबर आहे. आता सेकंड केस मध्ये आपण काय करू की पी ला आपण सेकंड वेक्टर कन्सिडर करू आणि क्यू ला आपण फर्स्ट वेक्टर कन्सिडर करू. मग या स्टेटमेंट नुसार काय येईल, क्यू अँड पी डॉट प्रोडक्ट. बरोबर आहे. पी इंटू क्यू किंवा क्यू इंटू सेम इन इक्वल. या ठिकाणी आपण क्यू हा पहिला कन्सिडर केला आणि पी हा दुसरा कन्सिडर केला आणि याच्यामधला जो अँगल थिटा आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता काय होईल, स्टेटमेंट सांगता आपल्याला प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, म्हणजे आपल्याला घ्यायचा आता क्यू आपण फर्स्ट घेतला यावेळेस, तर मग या ठिकाणी काय होईल, क्यू इंटू product of magnitude of first vector and the magnitude of component of other vector. म्हणजे आता आपल्याला या p चा कॉम्पोनंट घ्यायचा आहे इन द डायरेक्शन ऑफ q. आता याच्यावरती हे असं आहे तर याच्यावरती आपण काय करतो, इकडे परपेंडिक्युलर टाकतो. बरोबर आहे. इकडे टाकतो आणि असं इकडे टाकतो. बरोबर आहे. स्प्लिट करतो ना, या वेक्टरला आपण इकडे आणि इकडे स्प्लिट करतो, तर या कॉसच्या डायरेक्शन आपला सॉरी या थिटाच्या डायरेक्शन मध्ये आपण कोणता घेतो, आपण घेतो कॉस थिटा आणि याचा कंपोनंट आहे म्हणजे हा पी. तर या ठिकाणी येईल पी कॉस थिटा. बघा सेम आलं की नाही. तर ही आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक. स्टेटमेंट बघा, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स is equivalent to the product of magnitude of one vector. म्हणजे पहिल्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट घ्यायचा इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. ठीक आहे. हे झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याकडे scalar product obeys the commutative law of multiplication. काय आहे, लक्षात आलं ना. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक सेट हेच आहे. शॉर्ट अँड सिंपल मध्ये दोन वेक्टर जर आहेत तर पहिल्या वेक्टरचा कंपोनंट घ्यायचा, पहिल्या वेक्टरचा कंपोनंट घ्यायचा, डॉट आहे ना, डॉट स्केलर प्रोडक्टची आपण कॅरेक्टरिस्टिक बघतोय त्याच्यामुळे हे डॉट दाखवायचं आपल्याला. पी डॉट क्यू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ, म्हणजे पहिल्याचा मॅग्निट्यूड इनटू दुसऱ्या वेक्टरच्या कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर म्हणजे क्यू कॉस थिटा. बस हे आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड आहे, सेकंड बघूया. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, स्केलर प्रोडक्ट obeys the scalar product obeys the commutative law माईक बंद करा रे, सर्वांनी माईक बंद करा. तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलर प्रोडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता कम्युटेटिव्ह लॉ आपण बघितलेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ फॉर नंबर्स मल्टिप्लिकेशन काय आहे, तो 2 into 3 equals to 3 into 2, म्हणजे 2 into 3 6 येतं आणि 3 into 2 6 येतं. मग ज्या वेळेस हे इक्वल येतील त्यावेळेस आपण काय म्हणतो की नंबरच्या मल्टिप्लिकेशनला कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. बरोबर आहे. हे आपण पाहिलेलं आहे.
समजा आता एक्झाम्पल परत 5 into 6 हे 5 into 6 केलं आणि 6 into 5 केलं तर आन्सर सेम येईल ना 30 equals to 30. तर याच्यावरून असं लक्षात येतं आपल्याला की नंबरचा जो मल्टिप्लिकेशन आहे हा कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. त्याचप्रमाणे स्केलर प्रोडक्ट सुद्धा कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. कसं ते आपण बघूया. सपोज आपल्याकडे P आणि Q हे दोन वेक्टर आहेत. P आणि Q हे दोन वेक्टर्स आहेत. बरोबर आहे. हे दोन वेक्टर्स आपण रिप्रेझेंट कसे करतो. P क्रॉस प्रोडक्ट नाही आपला डॉट प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे स्केलर प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे P डॉट Q याला आपण कसं रिप्रेझेंट करतो. दोन्ही याचा मॅग्निट्यूड P into Q आणि अँगल त्या दोन मधला कोसाइन अँगल. बरोबर आहे. हे आपण असं लिहिलं. हे जर आपण असं लिहिलं Q डॉट P वेक्टर Q डॉट वेक्टर P इक्वल्स टू Q P cos थीटा तर सेम होणार नाही का. होईल ना सेम कारण याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इतकीच येणार आहे. मग आपण असं लिहू शकतो की वेक्टर P डॉट वेक्टर Q इक्वल्स टू वेक्टर Q डॉट वेक्टर P लिहू शकतो ना. यालाच कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. नंबरच्या मल्टिप्लिकेशन सारखं वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशन P डॉट Q इक्वल्स टू Q डॉट P हा झाला सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघूया थर्ड. सॉरी पहिला आपण काय बघितला. पहिला बघितला P आणि Q डॉट प्रोडक्ट जर असेल तर पहिल्याचा मॅग्निट्यूड आणि दुसऱ्याचा मॅग्निट्यूड कोणाचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर cos थीटा. बरोबर आहे. आपण कंपोनंट काढणं शिकलो ना. इकडे याचा आपल्याला स्प्लिट करायचा आता आपण या x एक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकतो आणि y वरती परपेंडिक्युलर टाकतो. इकडे थीटा जर इकडे असला तर हा झाला cos थीटा आणि हा झाला sin थीटा. पण इकडे जर थीटा असला तर हा होईल cos थीटा आणि हा होईल sin थीटा. हे आपलं बघून झालेलं आहे. ठीक आहे. हा झाला फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड बघितला आपण कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो की नाहीये. आणि तिसरा आहे स्केलर प्रोडक्ट ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तिसरा आहे स्केलर प्रोडक्ट obeys distributive law of multiplication. कम्युटेटिव्ह लॉ पाहिला आपण. आता बघूया डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे. तर हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ समजल्या आधी आपण नंबरचा डिस्ट्रीब्युटिव्ह घेऊ. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे 2 ब्रॅकेट मध्ये 3 plus 4 equals to 2 into 3 equals plus 2 into 4. याचा आणि याचा प्रोडक्ट हा सेम आला. याचा आणि याचा प्रोडक्ट जर सेम आला तर आपण काय म्हणतो की हे नंबर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतात. बरोबर आहे. येतं लक्षात. जर बोथ साइड सेम असल्या या नंबरच्या बोथ साइड्स जर सेम असल्या तर नंबर हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतात हे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे स्केलर प्रोडक्ट सुद्धा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे मल्टिप्लिकेशनचा हा ओबे करतो. कसं. समजा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत P आणि Q. P आणि Q हे दोन वेक्टर्स आहेत. बरोबर आहे.
हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे P आणि Q. जर P Q आणि सपोज आपल्याकडे R तीन पाहिलात ना आपल्याला R तीन वेक्टर्स आहेत. तीन वेक्टर जर आहेत आपल्याकडे तर डॉट प्रोडक्ट आपण कोणता घेतो पहिल्याचा आणि दुसरा आणि तिसऱ्याचा ऍडिशनचा. ठीक आहे. हा इक्वल आला पाहिजे P डॉट Q वेक्टर P डॉट वेक्टर Q प्लस वेक्टर P डॉट वेक्टर R. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा स्केलर प्रोडक्ट ओबे करतो, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही बघू शकता, पेज नंबर 22 आहे. फोर्थ आहे स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट. स्पेशल केसेस, आता स्पेशल केसेस काय आहेत याच्यामध्ये काय, सपोज यात आपल्याकडे हे जे दोन वेक्टर्स आहेत P आणि Q याच्यामध्ये अँगल असतो ना काही थीटा, बरोबर आहे. हा थीटा जो अँगल आहे हा थीटा अँगल वेगवेगळ्या जर असला तर याची व्हॅल्यू काय होते, स्केलर प्रोडक्टची व्हॅल्यू काय होते हे आपण बघणार. सपोज पहिली केस आहे, स्पेशल केसेस आहे ना. पहिली केस आहे इफ थीटा इक्वल्स टू 0 डिग्री. थीटा इक्वल्स टू 0 डिग्री. जर केस अशी आहे की P आणि Q वेक्टर P आणि वेक्टर Q हे एका डायरेक्शन मध्ये आहेत. वेक्टर P इकडेच आहे आणि वेक्टर Q सुद्धा इकडेच आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामधला जो अँगल आहे हा अँगल 0 आहे, बरोबर आहे ना. वेक्टर इकडे वेक्टर P आहे आणि इकडेच वेक्टर Q आहे, तर याच्यामधला अँगल किती आहे, अँगल 0 आहे ना, अँगल 0 आहे. तर या केस मध्ये स्केलर प्रोडक्ट किती असतो, तर बघा आपण काढू आता. इफ थीटा इक्वल्स टू 0, मग आपण P आणि Q चा डॉट प्रोडक्ट कसा काढतो, वेक्टर P डॉट वेक्टर Q इक्वल्स टू P Q cos थीटा. P Q cos थीटा किती आहे, cos थीटा आहे 1, बरोबर आहे. cos थीटाची व्हॅल्यू, cos 0 ची व्हॅल्यू, cos 0 इज 1, PQ 1. म्हणजे वेक्टर P डॉट वेक्टर Q चा स्केलर प्रोडक्ट हा दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड एवढा असतो, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा मल्टिप्लिकेशन एवढा असतो केव्हा, जेव्हा याच्यामधला अँगल जो आहे हा अँगल 0 असतो. येतं लक्षात. cos थीटा म्हणजे त्या दोन वेक्टर्स मधला जर अँगल 0 आहे तर त्याचा जो स्केलर प्रोडक्ट आहे हा त्याच्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो. ठीक आहे. सेकंड केस बघा. आता सेकंड केस घेऊ आपण. इफ थीटा इक्वल्स टू 90 डिग्री. 0 घेतला ना, आता 90 डिग्री घेऊन बघू. म्हणजे एक वेक्टर या डायरेक्शन मध्ये आहे आणि दुसरा 90 डिग्री मध्ये. ठीक आहे. वेक्टर Q 90 डिग्री मध्ये आहे. तर डॉट प्रोडक्ट आपण कसा घेतो, P डॉट Q इक्वल्स टू P Q cos थीटा. cos थीटा ची व्हॅल्यू किती आहे इथे 90 डिग्री. cos 90 किती येतो,
कॉस 90 किती येतं? कॉस 90 येतं 0. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही टोटल व्हॅल्यू जी येईल ही 0 येईल. म्हणजे जर दोन वेक्टर मधला अँगल जर 90 डिग्री आहे, दोन वेक्टर मधला अँगल जर 0 आहे, आपलं 90 आहे, तर त्याचा स्केलर प्रोडक्ट हा 0 येतो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. पहिल्या केस मध्ये काय बघितलं, जर दोन वेक्टर मधला अँगल जर 0 असला तर त्याचा स्केलर प्रोडक्ट हा त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या मल्टिप्लिकेशन एवढा येतो. आणि सेकंड केस मध्ये जर अँगल हा 90 डिग्री असला त्या दोन वेक्टर्स मधला, तर त्याचा स्केलर प्रोडक्ट हा 0 असतो. थर्ड केस बघा. if theta equals to 180 degree. 180 degree means एक वेक्टर हा या डायरेक्शन मध्ये आहे आणि दुसरा वेक्टर हा या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. हा अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. याच्यातला अँगल हा 180 येतो ना, 180 येतो. तर या केस मध्ये बघा काय होतं, वेक्टर p डॉट वेक्टर q इक्वल्स टू p q cos theta p q cos 180 p q cos 180 तर -1. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे हा वेक्टर p आणि वेक्टर q चा डॉट प्रोडक्ट जर अँगल 180 असला तर हा त्याच्या मॅग्निट्यूडच्या अपोजिट येतो. बरोबर आहे, -p q. हे झाले स्पेशल केसेस. हे झाले स्पेशल केसेस. आता बघूया फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स. फिफ्थ आहे, इफ टू वेक्टर्स आर इक्वल देन देअर डॉट प्रोडक्ट इज p वेक्टर p इक्वल्स टू वेक्टर q. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स घ्या. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये 4च केसेस दिलेले आहेत. आपण 5वी केस बघूया. आपल्याकडे आहे फिफ्थ आहे, इफ p इक्वल टू q देन p डॉट q इक्वल टू p स्क्वेअर. बघा फिफ्थ केस आहे, फिफ्थ केस कॅरेक्टरिस्टिक आहे, इफ टू वेक्टर्स आर इक्वल, इफ टू वेक्टर्स आर इक्वल, म्हणजे दोन वेक्टर जे आहेत ते इक्वल जर आहेत तर त्यांचा जो डॉट प्रोडक्ट आहे, देन डॉट प्रोडक्ट, और याला आपण काय म्हणतो, स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे, स्केलर प्रोडक्ट काय येईल मग, जर सेम आहे, सपोज p इक्वल्स टू q आहे किंवा q इक्वल्स टू p जर आहे, तर याचा जो डॉट प्रोडक्ट आहे वेक्टर p आणि वेक्टर q चा जो डॉट प्रोडक्ट आहे हा काय येईल, जर p इक्वल्स टू q आहे किंवा q इक्वल्स टू p जर आहे, तर हा प्रोडक्ट काय येईल, p q ला आपण कसं लिहू शकतो, q इक्वल्स टू p आहे ना, त्याच्यामुळे q ला आपण p लिहू शकतो आणि cos थीटा, म्हणजे हे p स्क्वेअर cos थीटा. बरोबर आहे. आणि जर p इक्वल्स टू q जर आहे, तर डॉट प्रोडक्ट आपण काय लिहू शकतो, p डॉट q इक्वल्स टू p q cos थीटा, हे आपण रिप्रेझेंट करतो. तर आपण या p ला आपण काय लिहू, q इंटू
इंटू क्यू कॉस थिटा, म्हणजे हे काय येईल आपल्याला क्यू स्क्वेअर कॉस थिटा. तर हे झालं फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक. if two vectors are equal then their dot product is p square equals to q square. ठीक आहे. आता बघूया सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक. वेळ कमी आहे आपल्याकडे, संपत आलेला आहे वेळ. तर सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक बघूया. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ scalar product of vectors expressed in terms of rectangular component if we have two vectors. म्हणजे आपल्याकडे जर p आणि q हे दोन वेक्टर्स आहेत, तर याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंट मध्ये लिहू शकतो. तर आपण काय करू, आपण याचा डॉट प्रोडक्ट कसा लिहितो, p डॉट q इक्वल्स टू p q cos थिटा. पण आपल्याला यालाच रेक्टँग्युलर कंपोनंट फॉर्म मध्ये लिहिता येतं, म्हणजे इन टर्म्स ऑफ x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस. कसं, सपोज आपल्याकडे p हा वेक्टर आहे, तर याला आपण कसं लिहू, याला आपण लिहू शकतो इन टर्म्स ऑफ px i युनिट वेक्टर i प्लस py j वेक्टर प्लस pz k युनिट वेक्टर. हे झालं वेक्टर p. आणि वेक्टर q जे आहे, वेक्टर q ला आपण कसं लिहू, qx i कॅप प्लस qy j कॅप प्लस qz k कॅप. म्हणजे आपण या तीन x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस या तीन ऍक्सिस मध्ये आपण x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस या तीन ऍक्सिस मध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर याचा जो प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट आहे, हा आपल्याला कसा लिहावा लागणार आहे, या x कंपोनंट्स, x डायरेक्शन मधले जे कंपोनंट्स आहेत, मॅग्निट्यूड आहेत, हे आपल्याला एकत्र लिहायचे आहेत. ते कसं, p डॉट q वेक्टर p डॉट वेक्टर q कसा लिहू शकतो आपण, px qx प्लस py qy प्लस pz qz. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. तर हाच झाला सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स, स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ rectangular component.